मी प्रीती सामर्थ्य अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। खूप ठिकाणी झालं पोलीस कॉन्स्टेबल बघतोय, मनात सतत असा प्रश्न येतोय की तयारी सुरू करायची कुठून करायची कळत नाहीये, एक्झामचं स्वरूप माहिती नाहीये, पण एक आहे की बाबा मला करायचंय। आणि बऱ्याच वेळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम येतो की त्यांच्यापर्यंत प्रॉपर माहिती दिली जात नाही। तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक्झामचं स्वरूप कसं आहे, एक्झाम कोण घेतं, कुठला सब्जेक्ट किती मार्क्सला येतो, ग्राउंड कसं आहे, इव्हेंट कुठले कुठले आहेत, या सगळ्याची विस्तारित स्वरूपात माहिती बघतोय। तर पहिल्यांदा बघा, पोलीस होण्यासाठी काही किमान पात्रता आपल्याला माहिती असणं आवश्यक असतात। सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कंपल्सरी 12वी पासच असायला पाहिजेत। पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी वय नाहीये, तुम्ही अगदी 9वी 10वी ला असल्यापासून तुमची हॉबी आहे रनिंग वगैरे, किंवा मग तुमचं एक स्वप्न आहे की तुम्हाला ते पूर्ण करायचंय, तर तुम्ही 9वी 10वी पासून सुद्धा प्रयत्न करू शकता। किंवा बरेच लोक बघा स्पोर्ट पर्सन असतात, तर त्यांना ग्राउंड वगैरे नक्कीच इझी जातं बाकी लोकांच्या तुलनेमध्ये। तर पहिली अट तुमचं 12वी पास असलं पाहिजे। आता कुठल्या स्ट्रीमनं कुठल्या साईडनं काहीही फरक पडत नाही, आर्ट्स सायन्स कॉमर्स काहीही असू द्यात। त्याच्यानंतर तुमचं वय किती पाहिजे, एक्झाम देण्यासाठी 18 वर्ष पूर्ण असावं। अजून एक अट काय आहे की तुम्ही महाराष्ट्रातले रहिवासी असावे, म्हणजे त्या राज्यातली व्यक्ती त्या राज्यात जाऊन पोलीस कॉन्स्टेबल होऊ शकते। तर तुम्ही महाराष्ट्रातले रहिवासी असावे, किमान तुम्ही 12वी पास असावं, तुमचं वय 18 वर्ष पूर्ण असावं। आता फक्त खूप लोकांना पोलीस भरती म्हणलं की एक पोलीस कॉन्स्टेबल हे एकच पद माहिती असतं, पण मग फक्त पोलीस भरती एकाच पदासाठी होते का, फक्त पोलीस कॉन्स्टेबल हाच एक प्रकार असतो का, तर आपण आज हा गैरसमज दूर करूया। तर असं काही नसतं। पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई, पोलीस चालक, SRPF, कारागृह पोलीस, लोहमार्ग पोलीस आणि बँड्समन, ह्या एवढ्या 5-6 पदांसाठीची एक्झाम होते। त्यामध्ये बघा पोलीस शिपाई महिला आणि पुरुष दोन्ही देऊ शकतात। त्याच्यानंतर पोलीस चालक हे जे पद आहे महिला आणि पुरुष दोन्ही पण देऊ शकतात, पण आता ते ड्रायव्हरचं पद आहे म्हटल्यानंतर काहीतरी स्पेसिफिक क्वालिफिकेशन लागणार आहे, तर तुम्हाला एक चाचणी द्यायला लागते, ड्रायव्हिंग टेस्ट तुमचे स्किल पाहण्यासाठी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडं LMVTR हे लायसन असणं गरजेचं आहे, पण फक्त पुरुष नाही देत, पुरुष आणि महिला दोन्ही देऊ शकतात, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर SRPF जे आहे ते फक्त पुरुषच देऊ शकतात, त्याच्यामध्ये महिलांना एंट्री नाहीये। त्याच्यानंतर कारागृह पोलीस प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही भरती होत असते। त्याच्यानंतर लोहमार्ग पोलीस एक आहे, आणि बँड्समनला पण त्याची जी स्पेसिफिक टेस्ट असते त्यांच्या स्किलची ती टेस्ट द्यावी लागते। तर एवढे सगळे पद आहेत, फक्त पोलीस शिपाई हे एक पद आहे का, तर नाही। एक्झामचं स्वरूप कसं असतं आपल्याला माहिती आहे, पोलीस भरतीमध्ये ग्राउंडही असतं आणि लेखीही असते। मग पूर्वी ह्याचं 100 मार्कांचं होतं की 100 मार्कचं ग्राउंड आणि 100 मार्कची लेखी, पण गेल्या 1-2 वर्षापासून यामध्ये ते चेंजेस झाले। तर ग्राउंड किती मार्काचं असतं तुमचं, 50 मार्कांचं, लेखी किती मार्कांची असते, 100 मार्कांची, अशी टोटल 150 मार्कांची एक्झाम होते। त्याच्यामध्ये विषय आणि ग्राउंडचं स्वरूप आपण पाहूयात कसं असतं। तर बघा एक्झामचं स्वरूप कसं असतं, तर प्रामुख्याने 4 विषय मानले जातात 4 टप्प्यांमध्ये, मराठी, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता। आणि ह्या प्रत्येक विषयाचे आयडियली आपण पकडतो की 25 प्रश्न येतात, असे हे होतात 100 प्रश्न। आता तुम्ही म्हणाल की मग नक्की 25च प्रश्न येतात का, तर हे फिक्स नाहीये। कधी कधी असंही झालंय की फक्त मराठी व्याकरणाचे 40 प्रश्न आलेत, किंवा मग GS ला खूप जास्त वेटेज आहे। आपलं काम काय आहे, आपल्याला आयोगाने सिलेबस दिलाय की ह्या पॉइंट आहेत आणि तुम्हाला हे करायचेत, मग तुम्हाला ते आयोग त्याचं वेटेज बदलू शकता, आपण आपल्या परीने आपलं बेस्ट करायचंय। मग हे एक आयडियली असं पकडतात, पण हे असंच येईल असं नाहीये, ह्याच्यामध्ये कमी जास्त
होत असतं. असे एकूण 100 प्रश्न. आता ह्या 100 प्रश्न सॉल्व्ह करायला वेळ किती मिळतो? 90 मिनिट, म्हणजेच किती? 1.5 तास. आता परत ग्राउंड मध्ये अजून एक ग्राउंड एक्झामच्या अगोदर होतं, म्हणजे तुमचं आधी ग्राउंड होतं आणि नंतर तुम्ही लेखीला जाता. तर ग्राउंड किती मार्कांचं आहे? 50 मार्कांचं. इव्हेंट किती आहे टोटल? 3 इव्हेंट. कुठले कुठले? 100 मीटर, 800 मीटर आणि 1600 मीटर आणि गोळा. आता हे 800 आणि 1600 आहे दोन्हींसाठी आहे का? तर नाहीये. हे जे 800 मीटर आहे ते फक्त मुलींसाठी आहे आणि जे 1600 मीटर आहे ते मुलांसाठी आहे. ह्याच्यामध्ये पण आपण लवकरच एक शॉर्ट व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवल की किती सेकंड लेट आल्यानंतर ना किती मार्क कट होतात एक्झॅक्टली वगैरे. हे आपण जस्ट रफली बघतोय की 3 इव्हेंट असतात. 100 मीटर किती मार्कांना? 15. हा इव्हेंट मुलांना आणि मुलींना दोघांना पण सेम आहे. त्याच्यानंतर ना 800 मीटर मुलींना, 1600 मीटर आणि मुलांना. किती मार्क टोटल? 15. 15 आणि 15 हे किती झाले तुमचे? 30 मार्क. गोळाफेक किती? 20 मार्कांची. मुलांनाही आहे आणि मुलींनाही आहे, पण मुलांचा आणि मुलींचा गोळा सेम नसतो. मुलींचा गोळा हा वजनाने थोडा हलका असतो. आता खूप सतत विचारला जाणारा प्रश्न आहे, सामान्य ज्ञान म्हणजे नक्की कशाचा अभ्यास करायचा, म्हणजे मध्ये अजून काय काय येतं. आता मराठी म्हटलं की कळून जातं ना बाबा, 25 क्वेश्चनची तयारी करायची. मराठी हा एकच सब्जेक्ट आहे. जसं गणित, बुद्धिमत्ता, पण जीके ह्या एका टॉपिक मध्ये इन्क्लुडेड अजून एक 5, 6, 7 टॉपिक आहेत. तर बघा, जेव्हा हे भूगोल असं देतात तेव्हा त्याच्यामध्ये महाराष्ट्राचाही भूगोल इन्क्लूड होतो, भारताचाही होतो आणि जगाचाही होतो. पण हे प्रश्न सोप्या स्वरूपाचे असतात आणि वन लाईनर असतात. त्याच्यानंतर इतिहासामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, काही ज्या ठळक घडामोडी असतात, राष्ट्रव्यापी आंदोलन जे भारतामध्ये सुरू झाले आणि नंतर त्यांचा परिणाम महाराष्ट्रावरती जास्त झालाय, असे भारताचा इतिहास पण येतो. त्यानंतर महाराष्ट्रातील समाज सुधारकांवरती 1-2 प्रश्न विचारले जातात. हा टॉपिक पण इम्पॉर्टंट आहे. ऍक्च्युली सगळ्या सिलेबसच इम्पॉर्टंट असतो. त्याच्यानंतर अजून कुठला? अर्थशास्त्र आहे, तुमचं राज्यशास्त्र आहे, पंचायत राज आहे, सामान्य विज्ञान आहे, मुलकी प्रशासन आहे आणि चालू घडामोडी आहे. तर हे सगळ्याचा समावेश करत होतो तुमच्या जीके मध्ये, म्हणजे सामान्य ज्ञान या टॉपिक मध्ये. आता खूप लोकांचं असतं की बाबा आमचं आर्ट्स बॅकग्राऊंड आहे, सायन्स बॅकग्राऊंड नाहीये, मग आम्हाला सायन्स जड जातं. तर हे जे सायन्स असतं ना, हे बेसिक स्वरूपाचं आहे, तुमच्या 10वी पर्यंतच्या अभ्यासावरती किंवा सिलेबस मधला आहे. त्याच्यामुळे ह्याला अगदी सायन्स बॅकग्राऊंड वगैरे असण्याची काही गरज नाही. आणि इव्हन गणित आणि बुद्धिमत्ता यात थोडासा फरक पडतो. 10वीच्याच लेवलचा आहे गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही पण तिथे तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिसची गरज पडते, कारण गणिताचे 25 प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न. आणि ज्या व्यक्तीचं गणित चांगलं असतं, अल्टिमेटली बुद्धिमत्ता ही त्या व्यक्तीची चांगलीच असते.